धन्यवाद धन्यवाद करतो असं तुझ्या वचनात तू म्हणतो बाबा, तुझ्या लेखनासाठी, तुझ्या मंडळीसाठी, तुझ्या लोकांसाठी बाबा धन्यवाद करतो बाबा। आज जे संदेश वचन बाबा तुझ्या लेखनासाठी, तुझ्या मंडळीसाठी, तुझ्या लोकांसाठी तू दिलं बाबा, ईस्टर संडेचं बाबा, पुनरुत्थानाचं परमेश्वर बाबा धन्यवाद करतो बाबा। बाबा ते वचन तू तुझ्या लेखनाशी, तुझ्या लोकांशी, आमच्याशी तू बोल बाबा, येशूच्या बाबा। तुझं वचन म्हणतो बाबा, बोलणार आम्ही नाही, तो बोलणार तुझा आत्मा आहे बाबा। तुझं वचन म्हणतो सुवेळी अवेळी परमेश्वरचं वचन सांगण्यासाठी तू तत्पर राहा। धन्यवाद 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 करतो बाबा। सर्व गौरव महिमा मी तुला इच्छा नावाचा बाबा, तू राजांचा राजा आणि प्रभूंचे बाबा धन्यवाद करतो। जे वचन तुम्ही आम्हाला सांगितलं दिले बाबा, ते वचन आत्मनी जीवन आहे परमेश्वर बाबा धन्यवाद करतो। आज योहान 8:32 मध्ये म्हणतं सत्य तुला समजल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल। जे काय बाबा तुझ्याकडे येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामशक्ती अभिषेकाद्वारे तेच राहते बाबा, जे तुझ्या तर्फे काढीचा रूट सरळ काढ फिरू नका बाबा। आज जे तुला तू मोकळीच करतो, सर्व चिंता कष्टभार काय जे मी तुझ्या काढतो बाबा, आज तुझ्या दैनिक प्रीती शांती विसर्जन होते बाबा। येशूच्या नावाने मी प्रार्थना केली बाबा, म्हणून काय बाबा देव पवित्र आपला पूर्ण ताबा घे, तुला प्रभू देतो काय बाबा। आणि आजच्या सभेसाठी आपण प्रत्येक लहान मोठ्या प्रत्येकासाठी ज्या देवदूतांची सेवा तू नेमली पाठवली, वचनांच्या प्रार्थनेची लागेल त्या सर्व देवदूतांची आमच्या प्रत्येक जीवनात, प्रत्येक भागात, प्रत्येक क्षेत्रात येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सेवा बाबा। फक्त बाबा तुझ्यावरसाठी, तुझ्या प्रीतीसाठी, तुझ्या नावासाठी येशूच्या नाम, येशूच्या आपण सर्व बोलूया आमेन आमेन। लूक 24 अध्यायामध्ये 1 ते 12 मी वाचतो। मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटे आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या। तो कबरेवरून 2 लोटलेला आहे असे त्यांना आढळले। काय दिसलं? जे कबरावरती जेव्हा त्याला कबरामध्ये ठेवलं होतं, दफन केलं होतं, तर त्या कबराच्या तोडावरती काय केलं होतं? एक मोठा धोंडा दगड ठेवला होता। तो देवाचं वचन म्हणतो तो कबरेतून थोडे धोंडा लोटलेला आहे असे त्यांना आढळले। म्हणजे ते धोंडा कोणी टाकलं, त्याच्यात कोणी आलं नव्हतं तिथं, कोणी धोंडा आठवलं तर तो धोंडा कोणी आठवला, कसा काय आठवला आपण पाहून द्या। त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही। काय म्हणतो बघा, त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही। मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली। तो पहा लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले। काय लखलखीत काय होतं देवदूतन? मग असे झाले की त्याच्याविषयी त्यांना भ्रांत पडली। तो पहा लखलखीत वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले। तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली बोटे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे। वेदात कोण म्हणते? तो येथे नाही तर तो उठला आहे। कोण म्हणते? 2 पुरुष कोण होते? लखलखीत ते स्वर्गीय देवदूत होते, परमेश्वराच्या सामर्थ्यशाली बलाढ्य देवदूत होते, जे अगम्य मोठ्या प्रकाशाने, अगम्य तेजाने भरले होते। आणि ते त्या कबरामध्ये आले होते। त्यांनी तो कबराचा दगड सरकवला होता, कारण येशू ख्रिस्त मरणात जिवंत झाला होता। वेदात त्यांनी काय बोलले? हे काय बोलताय? तेव्हा भयभीतून त्यांनी आपले तोंड जमिनीकडे केला। ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? काय म्हणतात? तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये काय करता? म्हणजे तो आता कबरेत नाही, तो मेलेला नाही, तो जिवंत झालाय। तो येशू ख्रिस्त मरणात 3ऱ्या दिवशी जिवंत झाला। याची सुवार्ता दुसऱ्यांदा कोणी केली? देवाच्या दूताने। प्रथम कोणी केली होती? प्रथम पवित्र शास्त्राचं बोललं तर संदेशाने यांनी केलं। पण नवीन करारामध्ये जेव्हा आरंभ झाला तेव्हा प्रथम येशू ख्रिस्ताच्या मरणात 3ऱ्या दिवशी उठण्याची सुवार्ता कोणी केली? स्वतः येशू ख्रिस्ताने केली होती। स्वतः येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांना सांगितलं, ज्याच्या त्यांच्यावर त्या संबंध होता त्या प्रत्येकाला सांगितलं, देवाच्या पुत्राला दुःख त्रास सहन करावा लागेल आणि मरणात 3ऱ्या दिवशी जिवंत व्हावं। त्याचं ते वचन सत्य होतं। आणि दुसरी सुवार्ता कोणी केली? स्वर्गीय त्याच्या देवतांनी, स्वर्गीय परमेश्वराचे जे देवत आहे त्या देवतांनी स्वर्ग केले की जिवंताचा शोध तुम्ही मरणात का करता, कबरेमध्ये का करता? का? कारण की ते सुगंध तेल घेऊन आले। त्यांना काय आलं? तो तर अगोदर त्यांना स्वर्ग केली होती की देवाच्या पुत्राला दुःख त्रास सहन करावा लागेल आणि मरणाच्या 3ऱ्या दिवशी उठावं लागेल, जिवंत होईल। त्याच्यावरती त्यांचा विश्वास असता तर त्यांनी सुगंध तेल मसाला घेऊन आले असते का कबरावरती? आल्या सगळ्या नसताना त्यांनी ते विसरले। येशू ख्रिस्ताची सुवार्ता केली होती, मी मरणात 3ऱ्या दिवशी ते विसरले। त्यांना काय वाटलं की आता पण येशू ख्रिस्त कबरात असत आणि त्याच्या शरीराचा वास येईल म्हणून आपण त्याला सुगंध तेल घेऊन जाऊ लावू। परंतु त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी सुवार्ता करण्यात आली,
देवाचे दोन देवदूत. म्हणजे बायबल म्हणतं दोघांची साक्ष खरी मानली जाते. काय काय का देवाने दोन देवदूत पाठवले? कारण की देवाचं म्हणतं दोघांची साक्ष खरी मानली जाते. लोकांनी सांगितलं की तुम्ही जिवंत शोध मरणामध्ये का करता? का? कारण की कबराचा दोन सरकवला होता आणि कबरामध्ये येशू ख्रिस्ताचं देह होतं आणि त्यांनी साक्ष दिली की येशू ख्रिस्त मरणातनं तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्याचा विश्वास धरला ना तुम्ही की ईस्टर संडेच्या दिवशी पुनरुत्थानाच्या दिवशी येशू ख्रिस्त आपला मरणातनं जिवंत झाला. पुढे पाहूया आपण. तो तेथे नाही तर उठला आहे. तो गालिल्यात होता तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितले? बघा आठवण करून देतात देवदूत त्या शिष्याने. तो गालिल्यात होता तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे. बघा देवदूत जे येशू ख्रिस्ताने स्पर्धा केली शिष्याला सांगितली ते विसरले आणि पुन्हा जेवताना तीच स्पर्धा त्यांना सांगलं. लक्षात ठेवत नाही का गलीमध्ये येशू ख्रिस्त काय सांगितलं होतं की देवाच्या पुत्राला पापी लोकांच्या हातात धरून देण्यात येणार, त्याला मारण्यात येणार, गाडण्यात येणार आणि तिसऱ्या दिवशी तो उठण्यात येणार. त्याच्या त्या वचनानुसार तो उठल्या नाही माझ्या भावाला. बोलले त्या गोष्टीकडे लक्ष ठेव. इतर कोणाकडे लक्ष देऊ नको. इतर कोणा व्यक्तीकडे कोणा मनुष्याकडे कोणत्या परिस्थिती सिच्युएशनकडे लक्ष देऊ नको. बघ मी तुझ्या बरोबर आहे. बघ मी तुझ्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुझ्या बरोबर आहे. असा देवाचा आत्मतुला पाहिजे. असा देवाचा आत्मतुला पाहिजे. असा देवाचा आत्मतुला ऐकणारे कान ऐकणार ऐक असा देवाचा आत्मतुला स्वीकारणारा उठ्याचा स्वीकार असा देवाचा आत्मतुला. ही शिक्षा ना ही शिक्षा गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या मुली देवाचा आत्मतुला म्हणजे तू म्हणत असेल की मी आज असेच आले. नाही, तू अशीच आली नाही. तू अशीच आली नाही. मी तुला घेऊन आले. तुझ्या जीवनाबद्दल मी आनंदित आहे. तुझ्या जीवनाबद्दल मी आनंदित आहे. माझी तुझ्यासाठी महान योजना महान प्लॅन आहे. माझी तुझ्यासाठी महान योजना महान प्लॅन आहे. महान संकल्प आहे. तू जर माझ्यावर विश्वास राहशील, तू जर माझ्यावर चालत राहशील, माझ्या वचनानुसार माझी इच्छानुसार कृती करशील, माझ्या वचनानुसार माझ्या इच्छानुसार जीवन जगण्याचा निर्णय करशील, बघ माझी तुझ्याकडे माझ्याकडे तुझ्यासाठी महान योजना आहे, महान संकल्प आहे, महान कार्य असा देवाचा आत्मतुला महान संकल्प महान योजना तुझ्यासाठी असा देवाचा आत्मतुला. तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाशील. तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाशील. असा देवाचा आत्मा तुला मिळते. असा देवाचा आत्मा तुला माझ्या मुली. देव तुझ्याबद्दल संतुष्ट आहे, आनंदित आहे माझ्या मुली. धन्यवाद 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 करतो. धन्यवाद द्या प्रभूला. धन्यवाद द्या प्रभूला. प्रभू जर तुमच्याशी बोलत आहे आणि प्रभू बोलत असताना जर तुम्हाला स्पर्श जाणवत आहे प्रभूचा, प्रभूचा सामने प्रभूचा अभिषेक, प्रभूचा हात तुमच्यावर आलाय आणि प्रभू जर तुम्हाला कळते की प्रभूशी स्पष्ट बोलते तर प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूला धन्यवाद द्या. तो फक्त तुमचे धन्यवादासाठी तो आहे. तो फक्त तुमचा धन्यवाद स्वीकारण्यासाठी. धन्यवाद धन्यवाद करतो बाबा. सर्व लोक महिमा मिळण्याचे असतो बाबा. धन्यवाद करतो बाबा. आजच्या सभेसाठी इष्ट सभेसाठी बाबा पुनरुत्थानाच्या मी
मिनिस्ट्रीसाठी बाबा सेवेसाठी तुला धन्यवाद करतो. मी विश्वास करतो तुझा आशीर्वादाचा हात बाबा येथे असणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्यावरती तुझा हात आलाय का बाबा. प्रत्येकाला तू आशीर्वाद करते बाबा, ब्लेस करते. लहान मोठ्याला सर्वांना तू आशीर्वाद केलं, ब्लेस केलंस म्हणून धन्यवाद करतो. ते सामशाली बलाढ्य बाबांना तू सैन्य त्यांच्या उजाडाला उभं केले बाबा. तुझ्या देवताची तू वाट त्यांच्यावर केलीस म्हणून धन्यवाद करतो. तुझी स्तुती आणि महिमा गातो तुझ्या नावावर चालतो बाबा. जे काही तुझ्यातर्फे येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामशक्ती अभिषेक केलं ते नावाने बाबा. जे तुझ्यातर्फे माझा रूट सगळं काढून फेकून जातो आणि जे तुझ्या मोकळीच करतो. सर तुझी चिंता काळजी मी तुझ्याकडे बाबा आणि तुझ्या दैविक प्रीती शांती विश्वाची मुक्ती बाबा. येशूच्या नावाने प्रार्थना करतो आपण म्हणतो. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सुद्धा असो तुम्ही आनंद आहे का प्रभूने? काय आनंद इथे? काय आनंद आहे? आणि आज आपला प्रभू 2025 वर्षापूर्वी, आज नाही 2025 वर्षापूर्वी आजच्या दिवशी मरणातनं उठला माझ्या बाबा. तो आता तो कबरेत नाही, कबर आता रिकामी आहे. तो कबर आता रिकामी आणि आपला जी प्रभू जिवंत आहे. बरा तो उठला आहे. माझा प्रवेश मरणातून उठला आहे, तो जिवंत आहे. म्हणून मी त्याच्यामध्ये जिवंत आहे, मी त्याच्यामध्ये उठले, मी त्याच्यामध्ये जिवंत झाले. येशूच्या नावाने आपण आता वचनात जाऊया. आपण वचन घेऊ. डोळे बंद आपण प्रार्थना करू. थोडेसे तुम्ही तुमचे हात उचलून तुमच्या शब्दाने प्रभूला धन्यवाद. तुमच्या शब्दाने द्या, द्या तुम्ही त्या शब्द द्या, त्या शब्दाने तुमच्या शब्दाने प्रभूला धन्यवाद. शिकाले त्याच्यावर चालतात पण तू शंका कुशंका करतात. अनेकांचा आता पण शंका कुशक आहे मंडळीमध्ये. आता का त्यांच्यामध्ये शंका कुशक आहे? त्यांच्याकडे नाही, कारण की भुलवणारेच ते ऐकतात. हा सैतान काय लबाडे, लबाडचा बाप आहे. तो भुलवणार आहे. तो कधी बोलतो तो लबाड बोलतो, तो कधी तो काय करतो लबाड करतो. म्हणून त्याच्या लबाड गोष्टीवरती आम्ही विश्वास धरला नाही. परंतु कित्येक लोक त्याच्या लबाड शब्दांवरती, लबाड विचारवरती विश्वास धरतात. म्हणतात नाही येशू ख्रिस्त मारणार, अशक्य अशक्य. पण येशू ख्रिस्त म्हणतो त्याची इच्छा आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास धरता, तर त्याची इच्छा विश्वास त्याचं कार्य की तुम्हाला त्याचा विश्वास, त्याचं वचन खरं आहे का खोटे ते दाखवून द्यावं. आणि तो तुम्हाला म्हणतो तोमा तुझं बोट तिथं पुढे कर. बघ या हातच्या माझ्या हातामध्ये तुझ्या खेळ मारला, त्या खड्ड्यामध्ये हात टाक. ज्या माझ्या कुशीमध्ये भारत उतरतो ना त्या कुशीमध्ये तुझं बोट घाल आणि विश्वास देईन असू नको. तर विश्वास धरणार आहे की मी मरणार तर तिसऱ्या दिवशी जिवंत झालो. विश्वास धरला तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी? काय येशू ख्रिस्त बघा इथं उभा आहे, तो त्याचा हात पुढे करतो या आणि त्याच्या हाताच्या बोटा खड्ड्यांमध्ये हात टाका बघा कुशीमध्ये. तुम्हाला पण तोमासारखं अविश्वासू राहायचंय का? नाही. तोमाला सर्व गोष्टींचं प्रगट केलं, दाखवलं, स्वतः उभा राहिला आणि तो काय म्हणला त्याला विश्वास आतापासून विश्वासू राहू नको तर विश्वास ठेवला. कारण की पाहून जो विश्वास धरतो त्यापेक्षा न पाहता जो माझ्यावरती विश्वास धरतो तो धन्य आहे. आज तुम्ही जर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरती विश्वास धरता, स्वतः प्रभू अभिमान करतो ही माझी लेकरे, पाहून नाही तर न पाहता ते माझ्यावरती, माझ्या वचनावरती विश्वास धरतात. तुम्ही मरणार तर तिसऱ्या दिवशी उठले. हा मी पुनरुत्थित येशू ख्रिस्त. आपला प्रभू मरणार तर तिसऱ्या दिवशी उठलाय. आता लास्ट वचन पाहूया. जेव्हा नाही दोन शिष्य अमावस्या गावाच्या रस्त्यावरून येशूचे दोन शिष्य चालले होते. ते चालत असताना पुनरुत्थित झालेले येशू ख्रिस्त मला त्यांच्या बरोबर आला. तो त्यांच्या बरोबर येऊन तो संदेश त्यांनी जे सांगितलं होतं वचनामध्ये काय झालं ते सर्व त्यांना सांगत होता, बोलत होता. हा तो बोलत होता पण त्यांना काय समजत होतं. परंतु नंतर थोड्याशी काय झालं, मग असे झाले की तो त्यांच्यावर जेवण बसला असता त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. कधी? जेव्हा प्रभू येशू तुमचे डोळे उघडत नाही तेव्हा तुमचे डोळे उघडणार नाहीत. का उघडणार नाही? कारण की तुम्ही त्याचा शोध करते बघत भूक आणि तहानेचे. फक्त चालायचं म्हणून चालतंय म्हणून तुम्ही वचन वाचता, तुम्हाला वचन करत नाही. प्रभूचं सामर्थ अभिषेक त्याचा चामूल पण करत नाही. का? कारण की तुम्ही त्याच्यावर जो बायबल म्हणतो जे धार्मिकतेचे भुकेले आणि ताणलेले ते तृप्त केले जातील. म्हणून तुम्हाला त्याच्यावर चालण्यासाठी भुकेले ताणे चाललं पाहिजे. जेव्हा तुम्ही खऱ्या भूक ताणे चालतात तेव्हा प्रभू तुमचे आत्मिक डोळे उघडतात. जेव्हा प्रभूने त्यांचे आत्मिक डोळे उघडले माझ्या भावानं, त्यांनी त्याला ओळखले, तो त्यांच्यापासून अंतर्धान झाला. म्हणजे ते त्याच्यासमोर आला, त्याचे आत्मिक डोळे उघडले आणि त्याच्यापासून निघून गेला. तेव्हा त्यांना कळलं, तेव्हा ते काय म्हणतात, मग त्याच घटनेस कारण मग त्याच घटनेत ते उठून
तेव्हा तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, तो वाटेने आपल्यावर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या उत्कंठी येत नव्हती काय? काय म्हणतात ते? येशू ख्रिस्त 12 प्रेषितांबरोबर जेव्हा देहधारी होता, जिवंत होता, तेव्हा पण त्याची उत्कंठा आणि भूक काय होती येशू ख्रिस्ताची? शिष्यांना आणि लोकांना देवाबद्दल, देव काय आहे, देवाचं प्रेम काय, तो काय त्याचं त्या गोष्टी वचन सांगत होता आणि वचनाचा उलगडा करून सांगत होता. आणि मरणात तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर पण त्याची उत्कंठा काय बनवण्यासाठी, त्याच्या लेखासाठी, त्या लोकांसाठी की त्याचं वचन तुम्ही करावं. तेव्हा म्हणतात की जेव्हा तो बोलत होता आमच्याशी, तर आपल्या अंतःकरणात उकळी येत होती का? आत्मिक डोळे म्हणजे प्रभू आज देखील मरणात तिसऱ्या दिवशी उठला, तो तुम्हाला वचनाच्या बद्दल ज्ञान आणि प्रगतीकरण अनुवाद देण्यासाठी तो समर्थ आहे. तुमच्या स्वतःबद्दल, तुमच्या पती पत्नी बद्दल, मुलांबाळाबद्दल, घराबद्दल, कामाबद्दल, सेवेबद्दल, प्रत्येक ठिकाणी पण तुम्ही भुकेल्याने ताणलेला पाहिजे माझ्या भाऊ. तो मरणाच्या तिसऱ्या दिवशी उठलाय, आज देखील तो तुम्हाला पवित्र शास्त्राच्या गुपित गोष्टी सांगण्यासाठी तो समर्थ आहे, तो उपस्थित आहे. तो तुम्हाला त्याच्या वचनाचं ज्ञान देईल, प्रगतीकरण देईल, अनुवाद देईल, काय करायचं, काय नाही करायचं, कुठं जायचं, कुठं नाही जायचं, काय आपल्यासाठी सगळ्या गोष्टी तो तुम्हाला सांगेल. आणि जेव्हा तो बोलल तर त्याचा सामर्थ्याचा अभिषेक तुमच्यावरती. जेव्हा तो बोलल तर तुमच्या अंतःकरणात उघड्या येतील माझ्या भाऊ. जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचता, लोकांकडनं, सेवकांना वचन ऐकता आणि तुमच्या अंतःकरणात काय उघडी येत नाही, तुम्हाला प्रभूची उपस्थिती सामर्थ्य झालेलं, तर तुम्ही फक्त ऐकणारे लोक आहेत, ते नुसते ते बोलणारे लोक आहेत. पण जेव्हा देवाचा सेवक, पाचपदी सेवक देवाच्या आत्म्याचा तुमच्याशी बोलत, पवित्र आत्म्याची सामर्थ्य, अभिषेक आहे, तुमच्या अंतःकरणात उद्या उघड्या येतील. देव माझ्याशी बोलला, प्रभू माझ्याशी बोलला. जसं त्यांनी साक्ष दिली, येशू ख्रिस्त मरणात तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांच्यामध्ये आला आणि देवाचं वचन बोलत असताना त्यांच्या हृदयामध्ये उकळी आली माझ्या भावानं. त्यांना कळाले की प्रभू माझ्याशी बोलत आहे, प्रभू मला स्पर्श करते, त्याच्या उपस्थितीची त्यांना जाणीव झालं, त्याचा सामर्थ्याचा अभिषेकाची जाणीव झाली. म्हणून या पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभूची इच्छा आहे की देवाला तुम्ही ओळखणारे व्हा, की तो मरणात उठलाय. तो काल जसं देहामध्ये होता तसा तो मरणात उठल्यानंतर देखील आज देखील असं हे वचन साक्ष देते. तो जसं ध्यामध्ये होता, जसं तो प्रेषितांना कळमळ्याने रडून आक्रोश नाही का दुःखात त्रासात उभारून तो त्याच्या वचनाची नाही का शिकवत होता, सांगत होता, त्यांच्या जीवनाला तो दिशा दाखवला, तसा तो मरणात तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर आता तो तर अमर्यादित आहे माझ्या भाऊ. ध्येयामध्ये होता त्याला मर्यादित होतं. तो एकीकडे जाऊन मीला बोलला, माझ्या नाही का जेणेपर झाला, माझ्या पत्नीला बोलला, तर तिथं जाण्यासाठी पुन्हा त्याला तिथं जाऊन बोलावं लागलं होतं. पण तो आता मरणानंतर तिसऱ्या दिवशी झाला, तो आता अमर्यादित आहे. तो एकाच वेळी आणि तो सर्व समर्थ, सर्व ज्ञानी आणि सर्व व्यापी परमेश्वर, देवाचा आत्मा सर्वज्ञानी, सर्वव्यापी आणि सर्व समर्थ. आता येशू ख्रिस्त एकाच वेळेला तुमच्या सर्वांशी बोलू शकतो, एकाच वेळी तुमच्या जीवनात काय करतो, एकाच वेळी तो तुम्हाला शिकवू शकतो, एकाच वेळी तुमच्या हृदयातल्या इच्छा प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकतो आणि एकाच वेळी तुमच्या लागणाऱ्या गरजा तो पुरवतो. आता येशू ख्रिस्त मरणात उठल्यानंतर तो साधारण नाही, अमर्यादित झाला. लोकांना काय वाटतं मेल्यानंतर माणसाचे जीवन संपलं. नाही, मेल्यानंतर जीवन आरंभ होतं माझ्या भावाला. लक्षात ठेवा, जग तुम्हाला सांगत असतं, जगाचे लोक सांगत होती मरणानंतर संपलं, आता काय नाही. पण येशू ख्रिस्ताकडे तुम्ही आल्यानंतर मरणानंतर जीवन चालू होतं माझ्या भावाला. तुम्ही मेलेल्या ख्रिस्ताकडे, मेलेल्या देवाकडे, जिवंत देवाकडे येता. आणि जेव्हा तुम्ही जिवंत देवाकडे जाता ते जीवन देणारा देव येतो. येशू ख्रिस्त मरणातून उठला, तो आता जिवंत आहे. त्याने तुम्हाला विपुल सारखं जीवन, जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलताल बघताल तर त्याची उपस्थिती, सामर्थ्याचा अभिषेक आहे माझ्या भावाला. आणि तुम्ही त्याची सेवा करायची पण काय हर्षाने, आनंदाने आणि उल्हासाने करता. तुमच्या हृदयात उभ्या फुटतील आनंदाच्या माझ्यावर. खरं विश्वास करतात हे पुनरुत्थान आहे. आपला येशू ख्रिस्त मरणात उठलाय, तो तुमच्या जीवनात अमर्यादित कार्य करण्यासाठी आला. जेव्हा तो पृथ्वीवरती होता, लोकांनी जे काही पाहिले त्यांच्या मनात झाले ते मर्यादित होतं माझ्या भावाला. परंतु आता जे प्रभू करते ते अमर्यादित करते माझ्या भाऊ. बोला, माझा प्रभू येशू मरणात उठलाय, जेव्हा तो ध्येयामध्ये होता त्याने जे कार्य केले ते मर्यादित होत. बोला, मर्यादित होत. परंतु आता तो मरणात उठलेला आहे, आता तो जे कार्य करतो ते अमर्यादित कार्य करतो माझ्या जीवनात, माझ्या जीवनाच्या प्रत्येक ठिकाणी, माझ्या पत्नीच्या मुलाच्या प्रत्येक ठिकाणी. याला म्हणतात पुनरुत्थान. येशू ख्रिस्त आता पुनरुत्थान आणि ईस्टर संडे साजरा करतो, पुनरुत्थानाने साजरा करतो का? कारण की येशू आमचा अमर्यादित झाला, तो आता जिवंत आहे. तो मरण आता जीवन आरंभ झाला. लोकांना जग काय म्हणतं मेल्यानंतर समजतं, मेल्यानंतर तर तुमच्या जीवनाचा आरंभ झाला. आमचं जीवन कधी बदललं? जेव्हा येशू ख्रिस्त मरणात उठलेला त्या प्रभूकडे आलं, आमचे जीवन बदललं.
पाप निघून गेले, श्राप निघून गेले, आजार निघून गेले, दुखणं त्रास निघून गेले. जर येतात ते सुद्धा प्रभू ते काढून टाकतो. वेदम शत्रू एका मार्गाने हल्ला करायचं, पण तो प्रभू त्याला 7 मार्गाने करून सोडतो. वेदम 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 विश्वधर्ता वेदम. आपण डोळे बंद करू, आपण उभा राहून आपण प्रार्थना करू. ईश्वर मी पापी आहे, मी जाणते प्रभू, मी तुझा पुत्र येशू ख्रिस्त मरणातनं तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या दिवशी पुनरुत्थान झाला, जिवंत झाला. धन्यवाद प्रभू येशू की तुम्ही मला क्षमा केलं, आशीर्वादित केलं, आरोग्य दिलं. हे प्रभू येशू मी तुला माझा वैयक्तिक तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकार, कारण तू माझ्या सर्व भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळच्या सर्व चुकांची, अपराधांची, पापांची तुम्हाला क्षमा केली. धन्यवाद प्रभू. मी तुला माझा वैयक्तिक तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकार. मी माझं पूर्ण जीवन ईस्टर संडेच्या दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू मी तुला समर्पित करते. माझ्या स्वतःला, माझ्या पतीला, माझ्या पत्नीला, मधोपत्नीला, माझ्या प्रत्येक मुलाबाळांना, घराला, कुटुंबाला, सेवेला, प्रत्येक क्षेत्राला मी तुझ्या हातात समर्पित करते. तुझ्या करूसाठी, तुझ्या प्रयत्नासाठी, तुझ्या नावासाठी येशूच्या नावाने प्रार्थना म्हणून. आमेन. आपण सजग बसूया.